हॅलो फ्रेंड, आजच्या या लेक्चरमध्ये आपण टॅलीचे उरलेले सर्व जे ग्रुप आहेत हे ग्रुप्स एकाच लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. आता टॅलीमध्ये पुढचा जो ग्रुप आहे तो आहे मिसॅलिनस एक्सपेन्सेस आणि ॲसेट्स. आता हा जो ग्रुप आहे मिसॅलिनस एक्सपेन्सेस पण म्हटलेला आहे ग्रुपच्या नावामध्ये आणि ॲसेट पण म्हटलेला आहे. हा ग्रुप कोणत्या लेजरसाठी आपल्याला वापरायचा आहे तर यासाठी मी एक एक्झाम्पल सांगतो, म्हणजे हा ग्रुप कधी वापरायचा आहे आपल्याला हे लक्षात येईल. समजा माझ्या बिझनेसमध्ये मी अमोल नावाच्या एका व्यक्तीला जॉब ऑफर केलेला आहे. तो अमोल माझ्या बिझनेसमध्ये आता काम करतो आहे. त्याने 20,000 रुपये महिना असं त्याला मी सॅलरी ठरवलेली आहे. पण हा अमोल फक्त 15 दिवसच कामावरती हजर आहे आणि त्यानंतर त्याने ते काम सोडून तो दुसरे काम करतो आहे. म्हणजे आता तो माझ्याकडे जॉबला नाही आहे. त्याने माझ्याकडे फक्त 15 दिवस जे काम केलेलं आहे त्या कामाचे त्याला 10,000 रुपये मी देणं लागत आहे. पण अमोल काम सोडून गेल्यामुळे मी त्याला 10,000 रुपये लगेच दिलेले नाही. म्हणजे 10,000 रुपयाचा जो खर्च आहे तो मी अमोलला लगेच पेड केलेला नाही. भविष्यात जर अमोल माझ्याकडे परत आला आणि तो मला ते 10,000 रुपये मागत असेल तर मला ते 10,000 रुपये त्याची सॅलरी पेड करावी लागेल. म्हणजे हा जो 15 दिवसांचा सॅलरीचा खर्च आहे हा असा खर्च आहे जो चालू स्थितीत मी पेड केलेला नाहीये. तो भविष्यात मला पेड करण्याची गरज वाटू शकते किंवा भविष्यात मी तो पेड करू शकतो. असे जे एक्सपेन्सेस असतील जे आपण भविष्यात पेड करण्याची गरज पडू शकते अशा एक्सपेन्सेसच्या लेजरसाठी आपल्याला हा मिसॅलिनस एक्सपेन्सेस ॲसेट हा ग्रुप वापरायचा असतो. म्हणजे जर या अमोलच्याच केसमध्ये जर आपण त्याची एंट्री जर पास करायची ठरवली तर त्याची पहिली एंट्री पास केली जाईल सॅलरी टू अमोल. हा ग्रुप आपल्याला मिसॅलिनस एक्सपेन्सेस मध्ये घ्यायचा आणि त्यानंतर त्याला डेबिट करून आपण अमोल जो आहे त्या अमोलचं पण आपल्याला एक लेजर बनवावं लागेल आणि त्या लेजरचा सुद्धा ग्रुप आपल्याला सन्ड्री क्रेडिटर घ्यावा लागेल आणि मग ही एंट्री आपण जर्नल मध्ये पास करू शकतो. तर मिसॅलिनस एक्सपेन्सेस इथे फक्त लक्षात ठेवण्यासारखा पॉइंट एकच आहे, तो म्हणजे भविष्यात जे खर्च आपल्याला करावे लागू शकतात अशा डाऊटफुल एक्सपेन्सेस साठीच हा ग्रुप आपल्याला वापरायचा आहे. त्यानंतर पुढचा ग्रुप आहे प्रोव्हिजन. याला आपण मराठीमध्ये तरतूद असं म्हणतो. म्हणजे भविष्यासाठी आपल्याला आजच काही तरतूद करून ठेवायची असते तर त्यासाठी आपण प्रोव्हिजन असं म्हणत असतो. टॅलीमध्ये हा जो प्रोव्हिजन नावाचा ग्रुप आहे हा प्रोव्हिजन ग्रुप आपल्याला अशा लेजरसाठी वापरायचा आहे जे एक्सपेन्सेस चालू महिन्याचे आहेत किंवा चालू वर्षाचे आहेत पण ते एक्सपेन्सेस आपल्याला नेक्स्ट इयर मध्ये पेड करायचे आहेत. म्हणजे एक एक्झाम्पलच सांगतो, जेव्हा आपण मार्च एंडिंगला अकाउंट क्लोज करतो आणि मार्च एंडिंगला अकाउंट क्लोज करत असताना मार्च महिन्याचे जितके काही एक्सपेन्सेस असतील मग त्यात सॅलरी असेल, प्रिंटिंग स्टेशनरी असेल किंवा टेलिफोन बिल असेल, हे सगळे एक्सपेन्सेस आपल्याला एप्रिलमध्ये पेड करायचे असतात. म्हणजे चालू महिन्याचा खर्च हा चालू महिन्यात कधीच पेड होत नाही तर तो नेक्स्ट मंथ मध्ये पेड केला जात असतो. मग मार्च एंडिंगला जे खर्च असतात ते खर्च आपल्याला नेक्स्ट अकाउंटिंग इयर म्हणजेच 1 एप्रिलला पेड करायचे असतात. पण ते चालू आर्थिक वर्षाचे असल्यामुळे आपल्याला ते चालू वर्षाच्या अकाउंटिंग मध्ये पेएबल म्हणून दाखवावे लागतात. मग जे खर्च पेएबल असतात त्यांच्यासाठी आपल्याला ग्रुप घ्यायचा असतो प्रोव्हिजन.
म्हणजे ही आपण चालू वर्षाची तरतूद करून ठेवली आणि ती पुढच्या वर्षामध्ये पेड करणार आहोत. म्हणजे सॅलरी पेएबल, इलेक्ट्रिसिटी बिल पेएबल, टेलिफोन बिल पेएबल, प्रिंटिंग अँड स्टेशनरी बिल पेएबल, सॅलरी पेएबल, अशी जी एक्सपेन्सेस असतात ही एक्सपेन्सेस, पेएबलची एक्सपेन्सेस, यांच्यासाठी आपल्याला ग्रुप घ्यायचा आहे प्रोव्हिजन. त्यानंतर पुढचा ग्रुप आहे परचेस अकाउंट. नावानुसारच हा ग्रुप आपल्याला जेव्हा आपण गुड्स परचेस करतो, गुड्स परचेस केल्यानंतर त्या परचेस केलेल्या गुड्सची एंट्री आपल्याला टॅलीमध्ये परचेस नावाच्या व्हाउचरमध्ये करायची असते. ही एंट्री परचेस नावाच्या व्हाउचरमध्ये करण्यासाठी हा परचेस अकाउंटचं एक लेजर आपल्याला लागत असतं आणि त्या परचेस अकाउंटच्या लेजरचा ग्रुप परचेस अकाउंट हा घ्यायचा असतो. इथे परचेस अकाउंट आणि एक दुसरं पण अकाउंट असतं ते म्हणजे परचेस रिटर्न अकाउंट. या दोनच अकाउंटचा ग्रुप परचेस अकाउंट असतो. नेक्स्ट ग्रुप आहे रिझर्व अँड सरप्लस आणि त्याच्या सोबतच दुसरा एक ग्रुप आहे खाली रिटेन अर्निंग. या दोन्ही ग्रुपचा अर्थ एकच आहे. हे दोन्ही ग्रुप आपण एका ऐवजी एक असे वापरू शकतो, अल्टरनेट त्यांचा वापर करू शकतो. आता रिझर्व अँड सरप्लस किंवा रिटेन अर्निंग हे ग्रुप कधी वापरायचे, तर बिझनेस करत असताना आपल्याला भविष्याचे काही धोके सुद्धा लक्षात घ्यायचे असतात आणि या भविष्यातील धोक्यांसाठी आपण प्रत्येक वर्षी बिझनेसमध्ये जो काही नफा कमवत असतो त्या नफ्यापैकी काही अमाऊंट आपल्याला बाजूला ठेवायची असते. जेव्हा बिझनेस संकटात असेल किंवा तो बिझनेस आपल्याला वाढवायचा असेल तर अशा संकटाच्या वेळेस हा बाजूला ठेवलेला पैसा आपल्याला बिझनेसच्या कामी लावता येत असतो. बिझनेस ओनर या नात्याने जर आपण विचार केला तर हा संभाव्य धोका लक्षात ठेवून प्रत्येक वर्षी आपल्याला जे काही प्रॉफिट होणार आहे त्या प्रॉफिट पैकी काही टक्के अमाऊंट ही आपण बाजूला काढायची असते आणि ती बाजूला काढल्यानंतर त्या रकमेसाठी आपल्याला टॅलीमध्ये एक लेजर क्रिएट करायचं असतं. त्या लेजरचं नाव असेल, समजा XYZ हा पार्टनर आहे किंवा हा बिझनेसचा मालक आहे आणि तो जर ती अमाऊंट फ्युचर एक्सपेन्सेससाठी किंवा फ्युचर लॉसेससाठी वापरणार असेल तर ते लेजर जे असणार आहे त्या लेजरला XYZ रिझर्व अँड सरप्लस असं आपण नाव देऊ शकतो किंवा XYZ रिटेन अर्निंग्स असंही नाव आपण त्याला देऊ शकतो. या रिझर्व अँड सरप्लसचा जो ग्रुप असेल तो ग्रुप आपल्याला रिझर्व अँड सरप्लस घ्यायचा आहे किंवा जर रिटेन अर्निंगचं लेजर आपण क्रिएट केलेलं असेल तर त्याचा ग्रुप आपल्याला रिटेन अर्निंग हा घ्यायचा आहे. आता हे दोघंही जे आहेत हे दोघंही बिझनेसची लायबिलिटी आहेत. हे दोघं सुद्धा बिझनेसची लायबिलिटी आहे आणि त्यामुळे हे दोन्ही अकाउंट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला दिसतात. पुढच्या ग्रुपकडे जाऊया. पुढचा ग्रुप आहे सेल्स अकाउंट. नावानुसारच हा ग्रुप सुद्धा आपल्याला गुड्स सेलच्या एंट्रीमध्ये वापरायचा असतो. जेव्हा आपण आपल्या कस्टमरला गुड्स सेल करतो तर गुड्स सेल केल्याची एंट्री टॅलीमध्ये सेल्स या व्हाउचरमध्ये आपल्याला करायची असते आणि ती एंट्री सेल व्हाउचरमध्ये करण्यासाठी सेल्स अकाउंट या नावाचं एक लेजर तयार करावं लागतं आणि त्या सेल्स अकाउंट या लेजरचा ग्रुप सेल्स अकाउंट हा घ्यायचा असतो. असंच एक दुसरंही लेजर आपण टॅलीमध्ये क्रिएट करावं लागतं आणि ते लेजर आहे सेल्स रिटर्न अकाउंट. म्हणजे जर गुड्स आपण सेल केले असतील आणि त्यापैकी जर काही गुड्स आपल्याला रिटर्न मिळत असतील तर त्याला आपण सेल्स रिटर्न असं म्हणत असतो. या सेल्स रिटर्नचा ग्रुप सुद्धा टॅलीमध्ये सेल्स अकाउंट हाच घ्यायचा असतो. म्हणजे फक्त दोनच अकाउंट आहेत
एक आहे सेल्स अकाउंट आणि एक आहे सेल्स रिटर्न अकाउंट. या दोन अकाउंटसाठी हा सेल्स अकाउंट ग्रुप आपण वापरणार आहोत. पुढचा ग्रुप आहे सेक्युर्ड लोन. आपण लोन अँड ऍडव्हान्स मध्ये एक पॉइंट बघितला होता आणि तो होता लोनचे प्रकार. त्यामध्ये आपण चेक केलं होतं सेक्युर्ड लोन आणि अनसेक्युर्ड लोन. तर त्यातला हा सेक्युर्ड लोन प्रकार आहे. सेक्युर्ड लोन म्हणजे काय? जर आपल्याला लोन घ्यायचं असेल आणि ते लोन घेताना जर आपण आपल्याकडे असलेल्या संपत्तीपैकी जर एखादी संपत्ती तारण देत असेल तर हे तारण देऊन जे कर्ज आपण घेतलेलं असेल त्या कर्जाला आपण सेक्युर्ड लोन असं म्हणत असतो. मग असं कोणतंही सेक्युर्ड लोन आपण घेतलं असेल आणि त्याचं लेजर आपल्याला टॅलीमध्ये तयार करायचं असेल तर त्यासाठी सेक्युर्ड लोन हा ग्रुप वापरला जातो. उदाहरणार्थ समजा मी HDFC बँकेकडनं एक फिक्स ॲसेट आहे, ती फिक्स ॲसेट मी तारण दिलेली आहे आणि कर्ज घेतलेलं आहे. तर अशा केसमध्ये आपल्याला लेजर क्रिएट करावं लागेल HDFC लोन अकाउंट आणि त्याचा ग्रुप आपल्याला घ्यावा लागेल सेक्युर्ड लोन. नेक्स्ट ग्रुप कडे जाऊया. स्टॉक इन हँड. हा जो ग्रुप आहे हा टॅलीमध्ये रेअरली वापरला जातो. हा ग्रुप फक्त दोनच लेजरसाठी आपल्याला वापरायचा असतो. एक लेजर आहे ओपनिंग स्टॉक आणि दुसरं लेजर आहे क्लोजिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक म्हणजे 1 एप्रिलला बिझनेसमध्ये जो काही माल शिल्लक असेल त्यासाठी जर आपल्याला लेजर क्रिएट करायचं असेल आणि त्याचा ओपनिंग बॅलन्स आपल्याला टाकायचा असेल तर त्यासाठी आपण ओपनिंग स्टॉक हे लेजर क्रिएट करतो आणि त्या लेजरचा ग्रुप स्टॉक इन हँड असा घेत असतो. आणि दुसरं लेजर आहे क्लोजिंग स्टॉक म्हणजे 31 मार्चला जो स्टॉक आपल्या बिझनेसमध्ये शिल्लक असतो त्यासाठी आपल्याला क्लोजिंग स्टॉकचं लेजर करावं लागेल आणि ते लेजर क्रिएट करताना त्याचा ग्रुप स्टॉक इन हँड हा घ्यायचा आहे. पुढचा ग्रुप आहे सन्ड्री क्रेडिटर. टॅलीमध्ये हा अजून एक अतिशय महत्वाचा असा ग्रुप आहे. सन्ड्री क्रेडिटर म्हणजे कोण? तर आपण जेव्हा आपल्या बिझनेसमध्ये गुड्स परचेस करतो, खरेदी करतो मालाची, तर ही खरेदी ज्या होलसेलर कडनं केली असेल, ज्या डीलर कडनं केली असेल, ज्या डिस्ट्रीब्युटर कडनं केली असेल तर त्यांची लेजर्स आपल्याला टॅलीमध्ये क्रिएट करावी लागतात. आणि अशा सप्लायरच्या लेजरसाठी आपल्याला सन्ड्री क्रेडिटर हा ग्रुप वापरायचा असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा मला काही गुड्स परचेस करायचे आहेत आणि मी एका मोठ्या होलसेलर दुकानात गेलो. त्या दुकानचं नाव आहे ओम समर्थ फर्टिलायझर्स हे त्या दुकानचं नाव आहे. आणि त्या दुकानमध्ये मी काही रुपयांचा माल खरेदी केला. आता हा खरेदी केलेला माल जेव्हा मी टॅलीमध्ये रेकॉर्ड करल तर रेकॉर्ड करताना मला ओम समर्थ फर्टिलायझर या दुकानच्या नावाने, ज्याच्याकडनं मी माल खरेदी करून आणलेला आहे त्याच्या दुकानच्या नावाने मला एक लेजर क्रिएट करावं लागेल ओम समर्थ फर्टिलायझर या नावाने. आणि त्याचा ग्रुप मी सन्ड्री क्रेडिटर असा घेईल. म्हणजे सन्ड्री क्रेडिटर मध्ये आपण दुकानची नावं सुद्धा घेऊ शकतो. दुकानच्या नावाने लेजर क्रिएट करू शकतो, कंपनीच्या नावाने सुद्धा लेजर क्रिएट करू शकतो किंवा व्यक्तीच्या नावाने सुद्धा लेजर क्रिएट करू शकतो. समजा आपण आपल्या एखाद्या मित्राकडे पैशांची मागणी केली आणि त्याने आपल्याला उसने पैसे दिले, तर अशा केसमध्ये सुद्धा ज्या मित्राकडून आपण उसने पैसे आणलेले आहेत तर त्या मित्राचं लेजर आपल्याला टॅलीमध्ये क्रिएट करावं लागेल आणि त्याचा ग्रुप सुद्धा सन्ड्री क्रेडिटर हा घ्यावा लागेल. पुढच्या ग्रुपकडे जाऊया, सन्ड्री डेटर. आता हा सन्ड्री डेटर जो ग्रुप आहे हा ग्रुप आपल्या बिझनेसचे जे कोणी कस्टमर असतील त्या कस्टमरची खाती तयार करण्यासाठी आपल्याला हा सन्ड्री डेटर ग्रुप टॅलीमध्ये वापरायचा असतो. आपल्या दुकानमधून जे जे व्यक्ती गुड्स
घेऊन जातात, किंवा आपण त्यांना असं म्हणू शकतो, ज्या व्यक्तींना आपण गुड्स सेल करतो, विकतो, त्या व्यक्तींचा ग्रुप टॅलीमध्ये सन्ड्री डेटर हा घेतला जातो. दुसऱ्या भाषेमध्ये असंही म्हणता येईल आपल्याला, ज्या व्यक्तींकडून आपल्याला पैसे घ्यायचे आहेत अशा सुद्धा व्यक्तींचे लेजर आपल्याला टॅलीमध्ये क्रिएट करावे लागले तर त्यांचा ग्रुप सुद्धा सन्ड्री डेटर हाच घ्यायचा आहे. नेक्स्ट ग्रुप आहे सस्पेन्स अकाउंट. सस्पेन्स अकाउंट हा ग्रुप कधी वापरायचा आहे तर सस्पेन्स अकाउंट हा ग्रुप टॅलीमध्ये मुख्यतः जेव्हा आपण बँकिंग स्टेटमेंट रिकन्साईल करतो, म्हणजे बँकेचं स्टेटमेंट ज्यावेळेस आपण क्रॉस व्हेरीफाय करत असतो टॅलीमध्ये, त्यावेळेस आपल्याला जर एखादी एंट्री त्या स्टेटमेंटमध्ये समजत नसेल तर त्यावेळेस आपण या ग्रुपचा वापर करत असतो. म्हणजे जेव्हा अकाउंटिंग करतो आपण, तर अकाउंटिंग करत असताना एक बँक स्टेटमेंट आपल्याकडे आलंय आणि त्या बँक स्टेटमेंटला आपल्याला टॅलीच्या बँक स्टेटमेंट बरोबर क्रॉस व्हेरीफाय करायचं आहे. कधी कधी बँकिंग स्टेटमेंटमध्ये बँकेत जी स्टेटमेंट आपल्याला दिलेलं असतं त्या स्टेटमेंटवरती काही ठिकाणी क्लिअरली असा उल्लेख नसतो का हे ट्रान्झॅक्शन कशाचं आहे. हे समजा कोणी पैसे ट्रान्सफर केले असतील तर ते पैसे कोणी ट्रान्सफर केले, का ट्रान्सफर केले, असा स्पष्ट उल्लेख कधी कधी त्याच्यामध्ये नसतो. मग अशा केसमध्ये आपल्याला ती एंट्री तर पास करायची असते, कारण ती एंट्री जर पास केली नाही तर आपल्याला पुढचं काम करता येत नाही. मग ती एंट्री पास करून घेण्यासाठी सस्पेन्स नावाचं एक लेजर तयार करावं लागतं आणि त्याचा ग्रुप सस्पेन्स अकाउंट हा घ्यावा लागतो. ती एंट्री जर्नलमध्ये पास केल्यानंतर आपलं पुढचं काम सुरू होतं. आता हे सस्पेन्स अकाउंटची जी एंट्री आपण पास केली ती सुद्धा आपल्याला नंतर क्लिअर करावी लागते. मग ती क्लिअर कशी करायची असते तर ही एंट्री क्लिअर करण्यासाठी दुकानचा जो मालक आहे त्या मालकाला त्या ट्रान्झॅक्शन विषयी आपल्याला विचारायचं असतं का या बँक स्टेटमेंटवरती हे एक ट्रान्झॅक्शन आहे, हे ट्रान्झॅक्शन कशा संदर्भात घडलेलं आहे ते इथे काही उल्लेख त्याचा नाही आहे. मग हे ट्रान्झॅक्शन काय आहे हे आपण त्या दुकानदाराला विचारायचं असतं आणि त्याच्याकडनं त्याच्या डिटेल्स घ्यायच्या. एकदा का ते ट्रान्झॅक्शन कशा संदर्भात घडलेलं आहे हे क्लिअर झालं की ही सस्पेन्सची एंट्री आपल्याला रेग्युलर ट्रान्झॅक्शन मध्ये कन्वर्ट करून घ्यायची असते. तर सस्पेन्स हे असं अकाउंट आहे जे अकाउंट टॅलीमध्ये एखादा पॉइंट जर आपल्याला समजला नाही, एखादी एंट्री जर आपल्याला समजत नाहीये, तिचा इफेक्ट समजत नाही, तर त्यावेळेस आपण सस्पेन्स अकाउंट मध्ये ती एंट्री पास करून पुढचं काम स्टार्ट करायचं असतं आणि नंतर सस्पेन्स अकाउंट आपल्याला क्लिअर सुद्धा करायचं असतं. शेवटचा ग्रुप आहे टॅलीमध्ये अनसेक्युर्ड लोन अकाउंट. आता लोनचा हा दुसरा प्रकार आहे अनसेक्युर्ड लोन, ज्याला आपण विनातारण दिलेलं कर्ज असं म्हणू शकतो. म्हणजे ज्या कर्जामध्ये कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी नसते, कुठल्याही प्रकारचं तारण दिलेलं नसतं, अशा सर्व प्रकारच्या लेजरसाठी आपल्याला अनसेक्युर्ड लोन हा ग्रुप वापरायचा असतो. उदाहरणार्थ समजा ICICI बँकेकडून पर्सनल लोन मी घेतलेलं आहे, तर ICICI बँक पर्सनल लोन या नावाचं मी एक लेजर टॅलीमध्ये तयार करल आणि त्या लेजरचा ग्रुप अनसेक्युर्ड लोन हा घेईल. समजा मी दुसरं एखाद्या व्यक्तीकडनं किंवा माझ्या एखाद्या नातेवाईकाकडनं मी, माझ्या एखाद्या मित्राकडनं मी जर पैसे आणले असतील कर्जाच्या स्वरूपात, कर्ज म्हणजे नक्की काय तर त्याला एक मुदत असते आणि त्याच्यावर आपल्याला व्याज पण भरायचं असतं, त्याला आपण कर्ज असं म्हणणार. उसने आणलेले पैसे हे कर्ज नाहीये. तर समजा मी त्या मित्राकडनं काही रक्कम अनसेक्युर्ड लोनच्या स्वरूपात कर्ज घेतलेलं आहे. समजा त्या मित्राचं नाव आहे भूषण, तर मी टॅलीमध्ये भूषण's लोन अकाउंट असं एक लेजर तयार करल आणि त्या भूषण's लोन अकाउंट या लेजरचा ग्रुप अनसेक्युर्ड लोन असा घेईल. तर अशा पद्धतीने आपण टॅलीमध्ये जे ग्रुप्स आहेत ते सगळे ग्रुप्स इथे वन बाय वन समजून घेतलेले